मी तुम्हाला आज अशा दोन जबरदस्त ट्रिक सांगणार आहे ना की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्हाला छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी वाक्ये इंग्रजीमध्ये सहज बोलता येतील। विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुम्हाला पटेल की अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य बोलता येतील। कशा प्रकारचे वाक्य बोलता येतील तर बघूया। बघा, हे जे वाक्य दिसतंय ना जवळपास 12 ते 13 शब्दांचं वाक्य आहे। एवढं मोठं वाक्य देखील तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिकचा वापर करून बोलू शकता इंग्रजीमध्ये आणि छोट्यात छोटे वाक्य पण तुम्ही बोलू शकता। तर मग सुरू करूया आपण की कसे बोलायचे, त्या कोणत्या दोन ट्रिक आहेत। परंतु मित्र, तुम्हाला हे सांगण्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे की तुम्ही म्हणताल की इंग्लिशमध्ये बोलायचं कशाला, तर अनेकांचं स्वप्न असतं की इंग्लिशमध्ये बोलायचं। का स्वप्न असतं तर ते तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे की का गरज असते इंग्लिशमध्ये बोलायची। तर तुम्हाला माहिती आहे की इंग्लिश बोलण्यामुळे माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, बरोबर आहे। तर पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला इंग्लिश बोलायची। अजून का बोलायची असते तर दुसरा पॉईंट आहे, जगातलं सगळं ज्ञान इंग्लिशमध्ये असतं म्हणून आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं, बरोबर आहे। आणि तिसरी गोष्ट काय आहे की कम्युनिकेशनचं माध्यम इंग्लिश असते। जगामधली कोणत्याही देशामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही आपल्या भाषेमध्ये नाही बोलू शकत, तर तुम्हाला तिथली पण भाषा कळणार नाही। मग कोणती भाषा लागते तर त्यांना समजणारी आणि आपल्याला समजणारी अशी दोघांना एकत्रित आणणारी इंग्लिश भाषा आहे। म्हणून आपल्याला इंग्लिश बोलण्याची गरज आहे किंवा इंग्लिश समजणं पण गरजेचं आहे। म्हणून यासाठी तुमची गरज ओळखून मी आज तुम्हाला अशा 2 ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही सहज कोणत्याही ठिकाणी इंग्लिश बोलू शकता। परंतु त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, लक्षपूर्वक बघणार आहे, पॉईंट टू पॉईंट तुम्हाला हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। तर बघूया अशा कोणत्या 2 ट्रिक आहेत। तर आता आपल्याला इंग्लिश बोलायचं म्हणजे काय बोलायचं असतं, तर इंग्लिश बोलायची असते म्हणजे आपल्याला काय करावं लागतात, वाक्ये सेंटेन्सेस बोलावे लागतात। आणि सेंटेन्सेस काय असतात तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघता अनेक जण बोलतात की हां सेंटेन्सेस आर फॉर्म विथ सब्जेक्ट्स यस 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 तुम्ही ऐकता। मग हे यस काय असतो तर आपण यस बद्दल बोलत असतो, सब्जेक्ट बद्दल बोलत असतो। हा सब्जेक्ट काय असतो बरं, तर जे आपण सेंटेन्स बोलत असतो ना इंग्लिशमध्ये तर तो सब्जेक्ट बद्दल बोलत असतो। कोणताही सेंटेन्स जे बोलत असतो ते सब्जेक्ट बद्दल बोलत असतो। समजा मी आता म्हणतो की हा पेन काळा आहे तर मी कशाबद्दल बोलतोय, पेनाबद्दल बोलतोय। पेन हा सब्जेक्ट आहे, पेन हा सब्जेक्ट आहे। मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, मी तर तुम्हाला ट्रिक सांगणार होतो तर हे का सांगायला लागलोय तर तुम्हाला सेंटेन्स काय असतं ते समजल्याशिवाय ट्रिक समजणार नाही, एक लक्षात ठेवा। आणि ट्रिक जर तुम्हाला समजल्या की मग सेंटेन्सेस तुम्हाला बनवता येतील। मग आपण सेंटेन्स बोलत असतो म्हणजे आपण काय बोलत असतो, आपण सब्जेक्ट बद्दल बोलत असतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सब्जेक्ट काय आहे, बरोबर आहे। तर सब्जेक्ट हे नावं असतात, नेम असतात। कशाची नावं असतात, समजा आपण बोलतोय विशाल बद्दल बोलतोय तर समजा मी म्हटलं की विशाल हुशार आहे तर या सेंटेन्समध्ये मी कुणाबद्दल बोलतोय, विशाल बद्दल बोलतोय। म्हणजेच विशाल हे एका व्यक्तीचं नाव आहे, नेम ऑफ पर्सन। किंवा कधी कधी आपण वस्तूबद्दल बोलत असतो, जसं की मी आता ही चेअर आहे, चेअर बद्दल बोललो की मी म्हटलं की चेअर ब्लॅक आहे, चेअर कशी आहे, ब्लॅक आहे। म्हणजे मी चेअर बद्दल बोलतोय, म्हणजे चेअर हे एका वस्तूचं नाव आहे। म्हणजे सब्जेक्ट बद्दल आपण बोलत असतो म्हणजे कुणाबद्दल बोलत असतो, पर्सन बद्दल बोलत असतो किंवा थिंग बद्दल बोलत असतो, पर्सन बद्दल बोलत असतो किंवा थिंग बद्दल बोलत असतो। किंवा काही वाक्य आपण प्लेस बद्दल पण बोलत असतो। लक्षात ठेवा, एकदा सेंटेन्सची कन्सेप्ट आली की मग आपल्याला ट्रिक लक्षात येणार आहे ना। तर आता आपण प्लेस बद्दल बोलत असतो की समजा की तुम्ही म्हणतात की मुंबई ही समुद्राच्या किनारी आहे। आता इथं कशाबद्दल बोलतोय आपण, मुंबई बद्दल बोलतोय, बरोबर आहे। म्हणजे आपण मुंबई बद्दल बोलतोय, मुंबई हे एक प्लेस आहे। कधी कधी आपण फिलिंग बद्दल पण बोलत असतो, फिलिंग बद्दल, जसं की आनंद हा माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी येतो। मी तर कशाबद्दल बोलतोय, आनंदाबद्दल बोलतोय। म्हणजेच आनंद काय आहे, फिलिंग्स आहे। लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादं सेंटेन्स बोलत असतो ना तेव्हा आपण एखाद्या पर्सन, थिंग, प्लेस किंवा फिलिंग, इमोशन बद्दल बोलत असतो। म्हणून सब्जेक्ट क्लिअर झाला। आता आपण दुसरा एक पॉईंट बघूया की आता आपल्याला सब्जेक्ट समजला, मग आता वाक्य कसे करायचे। तर आता मी तुम्हाला पहिली ट्रिक सांगायला लागलोय, नीट लक्ष देऊन ऐका।
पहिली ट्रिक काय आहे आणि या ट्रिकचा वापर करून तुम्ही छोटे 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 कितीही वाक्य बनवू शकता। आता तुमच्या समोर काय दिसतंय, तर तुम्हाला एक सब्जेक्ट दिसतोय, श्याम दिसतोय, एका व्यक्तीचं नाव आहे, एका पर्सनचं नाव आहे श्याम। आता तुम्हाला श्याम बद्दल अनेक वाक्य छोटे छोटे करायचे, तर मग काय ट्रिक वापरायची, छोटी ट्रिक वापरायची। बघा मी इथं समोर दिली आहे, ही काय ट्रिक आहे, ही 4 शब्दाची ट्रिक आहे। काय, आता मला सांगा श्याम काय आहे, तर श्याम इज स्टुडंट। कोणी जर कसं तयार करायचं वाक्य, मनातली मनात कसं तयार करायचं, समजा तुम्हाला श्याम बद्दल बोलायचंय आणि वाक्य आठवत नाही, तर मग श्याम बद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, अरे श्याम काय आहे, श्याम स्टुडंट। मग श्याम स्टुडंट तर इज स्टुडंट म्हणायचं, म्हणजे हे इज अगोदर घ्यायचं आणि नंतर स्टुडंट। तुम्हाला अजून म्हणायचं श्याम डॉक्टर, श्याम डॉक्टर आहे म्हणायचं, मग श्याम इज डॉक्टर, डॉक्टर इज नाही, इज डॉक्टर। किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की श्याम इंजिनियर, श्याम इज ॲन इंजिनियर, अशा प्रकारे। आता दुसरं वाक्य तुम्हाला एक तर वाक्य बोलता आलं की श्यामचं प्रोफेशन बद्दल बोलताय, आता दुसरं वाक्य तुम्ही परत मनात तयार करा की श्याम कसा आहे, श्याम कसा आहे, श्याम क्लेवर आहे, श्याम ऑनेस्ट आहे असं सांगायचं। ऑनेस्ट आहे हे मराठीत झालं, इंग्लिशमध्ये उलट होतं, आहे ऑनेस्ट। जसं इज स्टुडंट आहे विद्यार्थी, इज डॉक्टर आहे डॉक्टर, असं उलट सांगायचं। मग आपल्याला श्याम कसा आहे, श्याम इज क्लेवर, कसा आहे, हुशार आहे, किंवा ऑनेस्ट आहे म्हणायचंय, इज ऑनेस्ट, किंवा टॉल आहे, उंच आहे म्हणायचंय, इज टॉल। लक्षात आली ही ट्रिक। आता पुढं तिसरं प्रश्न डोक्यात, तिसरं वाक्य तयार करायचं की श्याम पोटे आहे। बघा तुम्ही वन टाइम हे 4 शब्द आठवले, काय, कसा, पोटे, काय करतो, तर तुम्ही लगेच फटाफट वाक्य बोलू शकता। काय, श्याम इज डॉक्टर, कसा, श्याम इज क्लेवर, श्याम पोटे आहे, श्याम इज इन द हॉस्पिटल, पोटे आहे, श्याम इज इन द स्कूल, श्याम पोटे आहे, श्याम इज इन द हॉस्पिटल, श्याम पोटे आहे, श्याम इज ऑन द रोड, श्याम पोटे आहे, श्याम इज इन द पुणे, श्याम पोटे आहे, श्याम इज इन मुंबई। या 4 मुळे तुम्हाला कसे वाक्य आठवायला बघा फटाफट। जर तुम्ही हे 4 एकच ट्रिक लक्षात घेऊन, 4च शब्द लक्षात घेऊन जर श्याम बद्दल असे अनेक वाक्य बोललात ना, तर समोरच्याचं काय इम्प्रेशन पडणार आहे, वाव कशा प्रकारे हा इंग्लिशमध्ये बोलतो। किंवा चौथा पॉइंट काय घेतला, श्याम काय करतो, श्याम काय करतो, श्याम कम्स इन द मॉर्निंग, किंवा श्याम काय करतो, श्याम विन्स मेडल, श्याम मेडल जिंकतो, श्याम काय करतो, श्याम स्टडीज, श्याम अभ्यास करतो। तर अशा प्रकारे तुम्ही श्याम बद्दल किती वाक्य मी तयार केलेत, 20 वाक्य जवळपास तयार केलेत। कशाचा, फक्त या 4 शब्दांचा वापर करून। तर अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तुम्ही एका सब्जेक्ट बद्दल कितीही वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकता। तर ही झाली पहिली ट्रिक। आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे मित्रांनो। तर दुसरी ट्रिक सांगण्याच्या अगोदर या दुसऱ्या ट्रिकचा वापर करून आपण असंख्य असे मोठमोठे वाक्य देखील इंग्लिशमध्ये आपण बोलू शकतो, तयार करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो। परंतु ही ट्रिक सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मला एक सांगायचं आहे की अशा अनेक ट्रिकचा वापर करून मी इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला शिकवत असतो। माझा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे। जर तुमची इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स माझ्याकडे करायची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक देत आहे। आपलं जे ॲप पण आहे, ॲपच्या माध्यमातून पण आपण शिकवत असतो। त्या ॲपची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये देत आहे। त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही आपला हा इंग्लिश कोर्स आहे तो जॉईन करू शकता। आता आपण बघूया दुसरी ट्रिक काय आहे, आणि ती ट्रिक लक्षात आली तर तुम्ही मोठमोठे वाक्य पण करू शकता। आता आपण श्याम बद्दल छोटे छोटे वाक्य केले, आता आपल्याला मोठे वाक्य करायचं। आता एक लक्षात ठेवा, जरी श्याम बद्दल कितीही मोठं वाक्य तुम्हाला बनवायचं असलं, या ठिकाणी बघा मी एक श्याम बद्दल फार मोठं वाक्य बनवून दाखवलंय। काय, श्याम भावासोबत पुणेमध्ये रोज काळजीने पुस्तक विकतो। एवढं मोठं वाक्य देखील आता आपण इंग्लिशमध्ये करू शकतो। परंतु एक लक्षात ठेवा, एक साधी गोष्ट आहे, कितीही मोठं वाक्य असलं ना त्या वाक्यामध्ये 2च गोष्टी असतात। काय असतात, एक असतो सब्जेक्ट म्हणजे श्याम, म्हणजे सब्जेक्ट असतो, आणि दुसरा असतो तो काय करतो। एक असतो सब्जेक्ट आणि दुसरा असतो तो काय करतो। परंतु आता दुसरं ही ट्रिक समजून घेताना हा पॉइंट फार महत्त्वाचा लक्षात ठेवा। या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे आणि तो काय करतो, विकतो। हे 2च शब्द महत्त्वाचे आहेत। हे सेंटेन्समध्ये हे 2 शब्दच महत्त्वाचे आहेत। बाकीचं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बाकीचं एवढं इम्पॉर्टंट नाही। यातलं इम्पॉर्टंट काय, श्याम विकतो, हे 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मग आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलत असतो ना तेव्हा पहिल्यांदा काय करायचं, श्याम घ्यायचं,
घेतलं इंग्लिशमध्ये बोलत असताना डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. श्याम विकतो काय, श्याम सेल्स, श्याम विकतो. आणि मग आता काय करतो इथं बघा, इथं पण झालं. श्याम काय करतो, श्याम सेल्स. काय विकतो, पुढे आता काय घ्यायचं. काय विकतो, पुस्तके विकतो. बुक्स, बुक्स कसा विकतो, काळजीने, केअरफुली. श्याम सेल्स बुक्स केअरफुली. बघा तुम्ही वाक्य कसं तयार करायला. ही ट्रिक जर तुमच्या लक्षात आली, या ट्रिकचा वापर करून तुम्ही वाक्य तयार करायला लागलात. मग सेल्स कधी विकतो, डेली, रोज, रोज विकतो, डेली. कुठे विकतो, पुण्यामध्ये विकतो. तर इन द पुणे. कोणासोबत विकतो, भावासोबत विकतो, विथ ब्रदर. ह्या सगळ्या जे आहेत ना, हे सगळे एकदा जर आपल्या हे लक्षात आलं की हे दोन महत्वाचे आहेत, हे दोन चुकले नाही पाहिजे. 1 नंबरला हा आला पाहिजे आणि 2 नंबरला हा आला पाहिजे. म्हणजे 1 नंबरला श्याम आला पाहिजे आणि 2 नंबरला विकतो आला पाहिजे. बाकी सगळं उलट असं लिहित चाललं वापसच्या बाजूनं तर तुम्ही असंख्य वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता. आता तुम्हाला हे जर समजलं नसेल तर आता मी तुम्हाला आपण सुरुवातीला जे वाक्य दिलं ना ते वाक्य इंग्लिशमध्ये करूया, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. आता बघा हे वाक्य आहे, हे किती मोठं वाक्य आहे, परंतु हे वाक्य देखील आपल्याला त्या ट्रिकचा वापर करून इंग्लिशमध्ये करायचं आहे. बघा या वाक्यामध्ये एक कुणाबद्दल वाक्य आहे, विनेशने ऑलिम्पिक खेळामध्ये कुस्तीमध्ये 50 किलो गटात सोनेरी पदक जिंकले. किती मोठं वाक्य आहे. आता एवढं मोठं वाक्य देखील आपण या ट्रिकचा वापर करून करू शकतो. तर कुणाबद्दल बोलतं हे वाक्य, सब्जेक्ट कोण आहे, विनेश. कोण आहे, विनेशला 1 नंबर द्या आणि जिंकलेला 2 नंबर द्या. विनेशला 1 नंबर द्या आणि जिंकलेला 2 नंबर द्या. बाकी सगळे काय करा, उलटे उलटे नंबर. आता हे 1 आणि 2 घेतलं. आता काय करायचं, बाकी सगळं उलटं करायचं. असं लिहायचं वाक्य सगळं. कसं लिहायचं, असं लिहायचं, सगळं उलटं करायचं. पूर्ण असं उलटं लिहायचं वापस इंग्लिशमध्ये करायचं. म्हणजे असं इंग्लिश उलटी बोलायची हे लक्षात ठेवायचं. मग विनेश, विनेश 2 नंबरला काय, जिंकले. काय येईल मग, वॉन. विनेश वॉन. काय जिंकलं, सोनेरी पदक जिंकलं विनेशने. काय बघा ती ट्रिक पाठीमागची लक्षात येते. काय इथं काय आलं. 3 नंबरला काय, काय तर काय जिंकलं, सोनेरी पदक. तर काय म्हणतो आपण, गोल्ड मेडल. काय जिंकलं, गोल्ड मेडल. आता परत ती ट्रिक कर जाऊ आपण. तिथं काय सांगितलं आपल्याला, कसं जिंकलं, कोठे जिंकलं तर 50 किलो गटामध्ये जिंकलं. कोठे जिंकलं, 50 किलो गटामध्ये. तर इंग्लिशमध्ये काय होईल, 50 kg. इथं बघा 50 किलो गट, हे दिसलं ना एवढा शब्द, 50 किलो गट. उलटं लिहायचं सगळं, मी उलटं लिहित चालू आहे वापस. ही ट्रिक आहे. 50 kg कॅटेगरी, 50 किलो गट, 50 kg कॅटेगरी. ओके. कशामध्ये, कशामध्ये, कुस्तीमध्ये. कशामध्ये, कुस्तीमध्ये. तर कुस्तीला मध्ये शब्द काय आहे, इन रेस्टलिंग. इन रेस्टलिंग आहे ना. आणि कोठे, कोठे जिंकलं, ती ट्रिक लक्षात घ्या. कोठे जिंकलं, बघा तुम्ही म्हणता इथं पहा, कोठे जिंकलं, कोठे जिंकलं, कोठे जिंकलं. तिनं कोठे जिंकलंय, मग इन द ऑलिम्पिक. कोठे जिंकलंय, इन द ऑलिम्पिक गेम्स. हे जे आहे ना ऑलिम्पिक खेळामध्ये. ऑलिम्पिक खेळामध्ये आपण काय म्हणतो, इन द ऑलिम्पिक्स गेम्स. इन द ऑलिम्पिक्स, इन द ऑलिम्पिक्स गेम्स. बघा किती मोठं वाक्य आपण बनवलंय. आता तुम्हाला सुरुवातीला म्हणाल की हे लिहून पाठ करायचंय का, लिहून बोलायचंय का. नाही मित्र, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस जर केलं तर तुम्हाला सुरुवातीला थोड्या कमी स्पीडनं अशी ट्रिक वापरून वाक्य बोलता येतील. पण एकदा तुमची 15-20 दिवस जर महिन्याभर ट्रिक एक प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने फास्टली पण वाक्य बोलता येतील. म्हणून तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला अशा प्रकारच्या ट्रिकचा वापर करून जर इंग्लिशमध्ये वाक्य बोलायचे असेल तर आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करा. त्याचे लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हॉट्सअप लिंक आहेत, ॲपच्या पण लिंक आहेत. मित्र, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका. आणि जर कॉमेंट केलं तर नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आणि नवीन नवीन ट्रिक पण तुम्हाला अशाच बघायला मिळतील. धन्यवाद.